केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावरून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। दिल्लीतील जंतर मंतर आणि इतर भागात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। राजीनाम्याची पार्श्वभूमी नीट परीक्षा, पेपरफुटी आणि विविध शैक्षणिक घोटाळ्यांवरून देशभरात संताप व्यक्त केला जात होता। विद्यार्थी संघटना आणि आंदोलक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होते। जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली होती। त्यानंतर वाढत्या दबावामुळे अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे। आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी जी आहे ती म्हणावी लागेल, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा आहे तो सुपूर्द केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे। नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावरून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। दिल्लीतील जंतर मंतर आणि इतर भागामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। राजीनाम्याची पार्श्वभूमी जर नीट लक्षात घेतली तर पेपरफुटी आणि विविध शैक्षणिक गोंधळावरून सुरू असलेल्या देशभरातला हा संताप विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जात होता। विद्यार्थी संघटना आणि आंदोलक जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होते आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका सुद्धा घेतली होती। याच वाढत्या दबावामुळे अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे। अत्यंत मोठी बातमी जी आहे ती राजकीय वर्तुळातून पाहायला मिळते। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा जो आहे दिलेला आहे।